कोटा येथे नीटची तयारी करणाऱ्या मध्य प्रदेशातील विद्यार्थिनीच्या अपहरण प्रकरणात राजस्थान पोलिसांनी मोठा खुलासा केलाय। या प्रकरणी या तरुणीने स्वतःच आपल्या मित्रांसोबत मिळून अपहरणाचा कट रचला। वडिलांकडून 30 लाख रुपये खंडणी देखील मागितल्याचं समोर आलंय। या कारस्थानामागे धक्कादायक कारण असल्याचं समोर आलंय। फॉरेन ट्रिपला जाण्यासाठी तिला पैसे हवे होते, म्हणून तिने हा अपहरणाचा कट रचला आहे। अगदी एखाद्या चित्रपटाच्या कहाणीप्रमाणे ही घटना घडली। ही तरुणी मूळची मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील बैराडची आहे। कथित अपहरणकर्त्या विद्यार्थिनीचे वडील रघुवीर धाकड यांना संदेश पाठवून खंडणी मागितली होती। तिचे हातपाय दोरीने बांधलेले फोटोही पाठवले होते। यामध्ये मुलगी संकटात असल्याचं दिसत होतं। SP अमृता दुहान यांनी प्रेस जनरलला सांगितलं की ही विद्यार्थिनी 3 ऑगस्ट 2023 रोजी तिच्या आईसोबत कोटा येथे आली होती। प्रकरणातील प्रत्येक पुरावा तपासल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडली नाही हे स्पष्ट झालं आहे। ही तरुणी तिच्या मैत्रिणींसोबत होती। पोलिसांना अद्याप विद्यार्थिनी आणि तिचा एक मित्र सापडलेला नाही। कुटुंबीय आणि प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंता वाटत असल्यानं त्यांनी कुठेही जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले। या मुलीने तिच्या 2 मित्रांसह वडिलांकडून पैसे मिळवण्यासाठी हा कट रचला होता। तिला परदेशात जाण्यासाठी पैसे हवे असल्यामुळे तिने हे पाऊल उचललं होतं। काव्या धाकड असं या 20 वर्षीय तरुणीचं नाव आहे। हे अपहरणाचं प्रकरण सोमवारी उघडकीस आलं। या तरुणीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची सुटका करण्यासाठी 30 लाख रुपयांची खंडणी मागणारा संदेश फोनवर आल्याचा दावा केला होता। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना CCTV फुटेज तपासले, तेव्हा त्यांना 18 मार्चच्या CCTV फुटेजमध्ये कथित अपहरणाच्या 3 तास आधी हे विद्यार्थी जयपूरच्या दुर्गापुरा रेल्वे स्थानकावर दिसले होते। फुटेजमध्ये ही तरुणी 2 मुलांसोबत फिरताना दिसत होती। कोटा पोलिसही तपासासाठी स्टेशनवर पोहोचले आहेत। CCTVच्या आधारे मुलीचं ठिकाण शोधलं जात आहे। कोटा पोलिसांनी या तरुणीबद्दल माहिती देणाऱ्यास 20,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय।